सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला कुठल्या कॉलेजचा कट ऑफ काय आहे हे तुम्ही कसं जाणून घेऊ शकता. नक्की तुम्हाला कट ऑफ लिस्ट कशी ॲनालाइज करायची ए टू झेड पूर्ण मी तुम्हाला इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. भरपूर टाईपचे कॉलेजेस आहेत, त्या प्रत्येक टाईपचा कॉलेजचा कट ऑफ कसं तुम्हाला बघायचं आहे, कुठल्या कॅटेगरीचा कट ऑफ काय आहे, लेडीजसाठी काय कट ऑफ आहे, जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल, कुठल्या मायनॉरिटीमध्ये असाल तर मायनॉरिटीचा कट ऑफ काय आहे हे तुम्ही कसं जाणून घेऊ शकता. सगळे डिटेल्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. आणि अजून एक गोष्ट, आमच्या पर्सनल काउन्सिलिंगची बॅच 1 ही आता आम्ही क्लोज केलेली आहे. बॅच 2 आता चालू झालेली आहे. बॅच 2ची प्राइस ही आम्ही कमीच ठेवली आहे, 1500 रुपीज. भरपूर मुलं बोलली दादा बॅच 2ची प्राइस वाढवू नका, म्हणून मुलांच्या डिमांडवर आम्ही बॅच 2ची पण प्राइस कमीच ठेवलेली आहे. सो बॅच 2 आता लवकरात लवकर फुल होईल. लिमिटेड सीट आता अवेलेबल आहे. सो जर तुम्हाला बॅच 2 साठी रजिस्टर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला सगळे लिंक्स प्रोव्हाइड केले आहेत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. आणि ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये भरपूर आम्ही तुम्हाला फीचर्स प्रोव्हाइड करतोय. अजून नवीन काय काय आम्ही फीचर्स ॲड केलेले आहेत ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या एंडला नक्की सांगणार आहे. सो ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, खूप इम्पॉर्टंट ही व्हिडिओ असणार आहे. सो आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, ही एक तुमची ओव्हरऑल कट ऑफ लिस्ट आहे. आता ही कट ऑफ लिस्ट ॲक्च्युली इंजिनिअरिंगची आहे. जे पण मी ते इंजिनिअरिंगचं सांगणार आहे तर ते सेम फार्मसीसाठी पण तसंच असणार आहे. फक्त डिफरन्स एवढंच आहे की इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळे ब्रांचेस आहेत आणि फार्मसीमध्ये ब्रांचेस नाही आहेत. बट जे पण मी तुम्हाला ओव्हरऑल समजून सांगणार आहे ते ए टू झेड सगळं तुमच्या फार्मसीच्या कट ऑफ लिस्टमध्ये पण असणार आहे. सो जेवढी पण फार्मसीची मुलं आहेत तर त्यांनी पण ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. आणि साईड बाय साईड तुम्ही तुमची फार्मसीची कट ऑफ लिस्ट ओपन करून बसा, म्हणजे जे मी तुम्हाला सांगतोय ते सेम टू सेम त्याच्यामध्ये दिलेलं असेल आणि ते तुम्हाला लगेच समजेल. सो आता सगळ्यात पहिली टाईपची कट ऑफ लिस्ट आहे, म्हणजे पहिल्या टाईपचं कॉलेज आहे ते आहे प्रायव्हेट कॉलेज. आता ह्या इकडे तुम्ही बघू शकता, ही कट ऑफ लिस्ट खूप किचकट आहे, म्हणजे तुम्हाला कळणार नाही की नक्की ह्याच्यामध्ये काय दिलं आहे. प्रत्येक इकडे तुम्हाला ब्रॅकेट दिलं आहे, एक कॉलम तुम्हाला बनवून दिलं आहे, त्याच्यामध्ये काय तुम्हाला नंबर्स वगैरे लिहून दिलेले आहेत. तर नक्की ते नंबर्स काय आहेत, कुठल्या कॅटेगरीचा काय कट ऑफ आहे, आणि नक्की हे कॉलेज ऑटोनॉमस आहे की कुठलं स्टेटस काय कॉलेजचं, नक्की गव्हर्नमेंट आहे प्रायव्हेट आहे, हे कसं तुम्हाला ओळखायचं आहे एकदम स्टेप बाय स्टेप पूर्ण डिटेलमध्ये मी ह्या इकडे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सगळ्यात पहिले मी तुम्हाला पूर्ण तुमचं बेसिक कव्हर करून घेईन. जे पण बेसिक आहे हे आत्ताच तुम्ही समजून घ्या, कारण की ते पुढे तुम्हाला आता उपयोगाला असणार आहे. आता सगळ्यात पहिले आपण बघूया प्रायव्हेट कॉलेजबद्दल. नक्की कुठल्याही प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला कसा चेक करायचा आहे आणि तुम्हाला कट ऑफ कसा दिलेला असतो, कुठल्या कॅटेगरीचा कट ऑफ काय आहे हे कसं तुम्हाला ओळखता येईल, सगळं मी आता तुम्हाला एक्सप्लेन करतोय. सगळ्यात पहिले आपण इथे प्रायव्हेट कॉलेज बघूया. सगळ्यात वरती तुम्हाला इकडे दिलेलं असेल तुमच्या कॉलेजचं नेम, नक्की कुठल्या कॉलेजचं तुम्ही कट ऑफ बघताय तर त्या प्रत्येक कॉलेजचं नेम तुम्हाला वरती दिलेलं असेल. आता आपण फॉर एक्झाम्पल म्हणून घेतलं आहे PVG कॉलेज, जे पुण्याचं कॉलेज आहे. हे पुण्याचं कॉलेज PVG कॉलेज जे प्रायव्हेट कॉलेज आहे, तर हे प्रायव्हेट कॉलेजची ही कट ऑफ लिस्ट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे बघायला मिळेल बाजूला, म्हणजे जे तुम्हाला कॉलेज नेम दिलं आहे त्याच्या बाजूलाच तुम्हाला एक इन्स्टिट्यूट कोड दिलेला असेल. प्रत्येक कॉलेजचा वेगवेगळा इन्स्टिट्यूट कोड असतो, तर तो तुम्हाला इन्स्टिट्यूट कोड ह्या इकडे दिलेला असेल. त्याच्यानंतर तुम्हाला खाली ब्रांच दिलेली असेल, नक्की कुठल्या ब्रांचचं तुम्ही कट ऑफ चेक करताय. जसं की ह्या इकडे मी आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या ब्रांचचा कट ऑफ चेक करतोय. आता जर ही ब्रांच वेगळी असेल त्या इकडे IT दिलेला असेल. जर तुम्ही ENTC ब्रांच चेक करत असाल तर इकडे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन दिलेलं असेल. जर सिव्हिल ब्रांच चेक करत असाल तर इकडे तुम्हाला सिव्हिल ब्रांच इकडे दिलेलं असेल. जर तुम्ही फार्मसीबद्दल चेक करत असाल तर ह्या इकडे तुम्हाला B फार्म किंवा फार्म D असं तुम्हाला लिहून दिलेलं असेल. तर ह्या इकडे तुम्हाला पूर्ण ब्रांचेस दिलेले असतात. आणि फार्मसीसाठी बघितलं तर B फार्मसी आहे की फार्म D आहे तर ते तुम्हाला इकडे दिलेलं असतं. त्याच्या बाजूला पण एक मोठं तुम्हाला कोड दिसेल. तर हा कोड प्रत्येक ब्रांचचा आहे, कारण की प्रत्येक ब्रांचचा कोड पण असतो. आणि हा कोड जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता तर त्यावेळी खूप इम्पॉर्टंट असतो. आता तुम्हाला जेव्हा ऑप्शन फॉर्म भरायचा असेल त्यावेळी मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बनवून सांगेन की नक्की प्रत्येक ब्रांचचा कोड तुम्हाला कसा ओळखायचा आहे. तर त्यामुळे माझ्या चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता याकडे तुमचा ब्रांचचा कोड झाल्यानंतर खाली तुम्हाला स्टेटस दिलेला आहे. आता हे स्टेटसच्या पुढे तुम्हाला काय दिलं आहे, अनएडेड. आता प्रत्येक कॉलेजचे तुम्हाला इकडे स्टेटस दिलेलं असतं. जर ते कॉलेज ऑटोनॉमस असेल तर इकडे तुम्हाला ऑटोनॉमस दिलेलं असतं. हे आपण पुढे बघूया. आपण सध्या ह्या कॉलेजचं इकडे तुम्हाला अनएडेड दिलेलं आहे. अनएडेड म्हणजे काय की हे कॉलेज प्रायव्हेट आहे. आता ह्याच्या खाली तुम्हाला ब्ल्यूमध्ये दिलेलं असेल होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू दी होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्स. आता दादा हे नक्की काय आहे, त्याच्या खाली जर अजून आपण बघितलं तर होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू दी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्स. त्याच्या अजून तुम्हाला खाली दिलं आहे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू दी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्स. आता दादा हे ब्ल्यूमध्ये नक्की काय दिलं आहे, आता नक्की होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय. आता होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. जिथून तुम्ही तुमची 12वीची बोर्ड एक्झाम पासआउट केलेली असेल ती असते तुमची होम युनिव्हर्सिटी. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर काही काही युनिव्हर्सिटीज आहेत, जसे की मुंबई युनिव्हर्सिटी आहे, पुणे युनिव्हर्सिटी आहे, सोलापूर युनिव्हर्सिटी आहे, परत नागपूर युनिव्हर्सिटी आहे, अजून वेगवेगळी युनिव्हर्सिटीज आहेत. आता जिथून तुम्ही तुमची 12वीची बोर्ड एक्झाम पासआउट व्हाल
ती असते तुमची होम युनिव्हर्सिटी. आता फॉर एक्झाम्पल मी मुंबईमध्ये राहतो आणि मी माझी 12वीची बोर्ड एक्झाम पण मुंबईमध्ये पासआउट केलेली आहे, तर माझी होम युनिव्हर्सिटी कोणती असेल? मुंबई युनिव्हर्सिटी. तेच जर मी माझी 12वीची बोर्ड एक्झाम पुण्यामध्ये पासआउट झालो असतो तर माझी होम युनिव्हर्सिटी कोणती असती? पुणे युनिव्हर्सिटी. तेच जर मी माझी 12वीची बोर्ड एक्झाम नागपूरमधनं पासआउट झालो असतो तर माझी होम युनिव्हर्सिटी कोणती असती? नागपूर युनिव्हर्सिटी. सो अशी तुम्हाला तुमची होम युनिव्हर्सिटी ओळखायची. आता जशी माझी होम युनिव्हर्सिटी ही मुंबई युनिव्हर्सिटी आहे आणि मला कुठल्याही मुंबईच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. आता जर मी कुठल्याही मुंबईच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला गेलो तर त्या कॉलेजमध्ये ॲज अ होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट म्हणून माझं ॲडमिशन होईल. आता जर माझी होम युनिव्हर्सिटी ही मुंबई युनिव्हर्सिटी आहे बट मला कुठल्याही पुण्याच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, जी माझी पुणे युनिव्हर्सिटी नाही आहे, माझी होम युनिव्हर्सिटी कोणती आहे? मुंबई युनिव्हर्सिटी, बट मला कुठल्याही पुण्याच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर मी ॲज अ अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट म्हणून त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईन. तेच जर माझी होम युनिव्हर्सिटी मुंबई युनिव्हर्सिटी आहे बट जर मला कुठल्याही नागपूरच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर मी कुठल्याही नागपूरच्या कॉलेजमध्ये ॲज अ अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट म्हणून माझ्या त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होईल. सो आय होप हे तुम्हाला क्लॅरिफाय झालं असेल नक्की होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय. जर तुम्हाला ह्याच्यावर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो तेच तुम्हाला ह्याकडे दिलेलं आहे. होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू दी होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्स. आता काही सीट्स होम युनिव्हर्सिटीसाठी आणि काही सीट्स अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी हे रिझर्व केलेले असतात. आता जसे हे कॉलेज पुण्यामध्ये लोकेटेड आहे तर ह्या कॉलेजची युनिव्हर्सिटी कोणती आहे? पुणे युनिव्हर्सिटी आहे. सो जी पण मुलं त्यांची 12वीची बोर्ड एक्झाम पुण्यामध्ये पासआउट झालेली असतील, ज्या पण मुलांची होम युनिव्हर्सिटी ही पुणे युनिव्हर्सिटी असेल तर त्यांनी तुम्हाला तुमचा कट ऑफ बघायचा आहे. जर तुम्ही कुठल्याही दुसऱ्या युनिव्हर्सिटीमधनं असेल जसे की मुंबई युनिव्हर्सिटी, नागपूर युनिव्हर्सिटी, सोलापूर युनिव्हर्सिटी, बट जर तुम्हाला ह्या पुण्याच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला हा खालचा कट ऑफ बघायचा आहे. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा तुम्हाला कट ऑफ बघायचा आहे. सो हे तुम्हाला असे कट ऑफ चेक करायचे असतात. आता हे तुम्हाला कळलेलं असेल नक्की होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय आणि कुठला कट ऑफ तुम्हाला चेक करायचा आहे कोणासाठी. आता आपण बघूया की नक्की कुठल्या कॅटेगरीचा कट ऑफ काय आहे हे तुम्हाला कसं ओळखता येईल आणि नक्की तुम्हाला रँक काय आहे हे तुम्हाला कसं ओळखता येईल तर ते आपण आता इथे बघूया. आता ही PDF मी जरा झूम करतो म्हणजे आपण पूर्ण बघू शकतो नीट. आता तुम्ही इथे बघू शकता इथे तुम्हाला काय दिलं आहे? जी ओपन एच. आता नक्की हे जी ओपन एच म्हणजे काय आता आपण हे बघूया. जी म्हणजे काय? जनरल. जनरलमध्ये म्हणजे जेंट्स पण येतात आणि लेडीज पण येतात. सो हे तुम्हाला जेंट्स आणि लेडीजसाठी हा तुम्हाला कट ऑफ ह्याकडे दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ओपन दिलेला आहे. ओपन म्हणजे काय? ओपन कॅटेगरी. त्याच्यानंतर तुम्हाला एज दिलेला आहे. आता एज म्हणजे काय? होम युनिव्हर्सिटी. एज तुम्हाला काय इंडिकेट करतं की ही तुमची एक होम युनिव्हर्सिटी सीट आहे. हे तुम्ही होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ तुम्ही चेक करताय. जर आपण साईडला बघितलं इथे तुम्हाला जी म्हणून बघायला मिळत असेल म्हणजे हे सगळं तुम्हाला जनरल कॅटेगरीचा कट ऑफ आहे. आता जर तुम्ही ते बघितलं इथे तुम्हाला एल ओपन एज दिलेला आहे. आता हे तुम्हाला कळलं नक्की ओपन एज म्हणजे काय? एज म्हणजे आपली होम युनिव्हर्सिटी म्हणजे आपण होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ बघतोय. ओपन म्हणजे आपली ही ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघतोय. बट एल म्हणजे काय? एल म्हणजे लेडीज. आता काही सीट्स लेडीजसाठी पण रिझर्वड असतात. सो लेडीजसाठी तुम्हाला हा इकडे तुम्हाला कट ऑफ चेक करायचा आहे. तर हे तुम्हाला इकडे समजलेलं असेल की जनरल आणि लेडीज हा तुम्हाला इकडे दोन्हीचा कट ऑफ इकडे तुम्हाला दिलेला आहे. जी म्हणजे जनरल, इकडे तुम्हाला जेंट्स आणि लेडीज दोन्हीही येतात आणि लेडीजसाठी सेपरेट अजून तुम्हाला सीट्स रिझर्व केलेल्या असतात त्याचं तुम्हाला इकडे कट ऑफ दिलेला असतो. त्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ दिलेला आहे. जी SC एच जसे की एच म्हणजे होम युनिव्हर्सिटी आणि जी म्हणजे जनरल आणि SC म्हणजे तुमची कॅटेगरी. SC कॅटेगरीसाठी काय कट ऑफ आहे तो तुम्हाला इकडे दिलेला असेल. त्याच्यानंतर ST कॅटेगरीसाठी काय दिलेलं आहे ते ST कॅटेगरीचा कट ऑफ पण इकडे तुम्हाला दिलेला असेल. त्याच्यानंतर NT कॅटेगरीचा कट ऑफ, OBC कॅटेगरीचा कट ऑफ हे सगळे कट ऑफ तुम्हाला इकडे बघायला मिळतील. तसंच तुम्हाला लेडीजसाठी पण सेम दिलेला आहे. SC कॅटेगरीचा कट ऑफ पण दिलेला आहे लेडीजसाठी. VJ कॅटेगरीचा कट ऑफ पण दिलेला आहे. प्रत्येक कॅटेगरीचे कट ऑफ तुम्हाला इकडे दिलेले असतात. आता ह्याच्या खाली जर आपण बघितलं इथे तुम्हाला नंबर दिलेला आहे. हा नंबर काय आहे? हा नंबर तुमची रँक आहे. ज्या रँकला इकडे ॲडमिशन क्लोज झालेलं आहे ओपन कॅटेगरीसाठी तर त्या रँकचा इकडे तुम्हाला कट ऑफ दिलेला असेल. त्याच्या खाली तुम्हाला ब्रॅकेटमध्ये पर्सेंटाईल दिलेला असतील. तर ह्या पर्सेंटाईलचा कट ऑफ ह्या ओपन कॅटेगरीसाठी आहे. जर आपण SC कॅटेगरीसाठी बघितलं तर SC कॅटेगरीसाठी हा तुम्हाला इकडे रँक दिलेला आहे आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला कट ऑफ दिलेला आहे. म्हणजे जनरल SC कॅटेगरीचा कट ऑफ काय आहे तर तो तुम्हाला इकडे चेक करायचा आहे. तसंच तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ इकडे चेक करत जायचा आहे. सेम फॉर लेडीजसाठी पण तुम्हाला असं इकडे तुम्हाला कट ऑफ चेक करायचा आहे. इकडे तुम्हाला रँक दिलेला असतात आणि खाली तुम्हाला कट ऑफ दिलेला असतो. हे नक्की त्या कॅटेगरीचा कट ऑफ काय आहे ते तुम्ही इकडे कट ऑफ चेक करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे PWDचा कट ऑफ पण दिलेला असेल.
नक्की PWD ओपन होम युनिव्हर्सिटीसाठी कट ऑफ काय आहे, तर तो पण कट ऑफ तुम्हाला इकडे दिलेला असेल, पर्सेंटाईल तुम्हाला दिलेला असतील आणि इकडे तुम्हाला रँक दिलेला असतील. सो जी पण मुलं PWD कॅन्डिडेट आहेत तर त्या मुलांनी PWDचा कट ऑफ इकडे तुम्हाला चेक करायचा आहे. ओपन कॅटेगरीचा कट ऑफ तुम्हाला दिलेला आहे. नक्की ओपन कॅटेगरीसाठी कुठल्या रँकला ॲडमिशन क्लोज झालं आहे तर ते तुम्ही इथे कट ऑफ चेक करू शकता. इथे तुम्हाला रँक आणि पर्सेंटाईल दिलेला आहे. सो हे तुम्हाला समजलेलं असेल. नक्की तुम्हाला कट ऑफ कसे चेक करायचे आहेत. जर आपण खाली चेक केलं, खाली तुम्हाला काय दिलं आहे, होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू दी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट. आता नक्की हे काय आहे. सो जेवढे पण तुमचे होम युनिव्हर्सिटीचे सीट्स आहेत हे जर तुमचे पूर्णपणे फिल नाही झाले तर त्याच्यामध्ये काही सीट्स तुमचे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेटला पण अलॉट केले जातात. तर त्या सीटचा कट ऑफ तुम्ही इकडे चेक करू शकता. PWDचा कट ऑफ तुम्ही चेक करू शकता. OBC कॅटेगरीसाठी तर हा तुमच्या इकडे कट ऑफ दिलेला आहे आणि त्याच्यासोबत तुमचे रँक्स पण दिलेले आहेत. जर तुम्ही कुठल्या दुसऱ्या युनिव्हर्सिटीमधनं ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला जात असाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कुठे मुंबईमधनं असाल, नागपूरमधनं असाल किंवा सोलापूरमधनं असाल आणि तुम्ही या पुण्याच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला येत असाल तर तुम्हाला इकडे हा कट ऑफ चेक करायचा आहे. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ तुम्हाला चेक करायचा आहे. सेम तुम्हाला इकडे तसंच दिलेलं आहे. जी म्हणजे जनरल तुम्हाला दिलेलं आहे, म्हणजे लेडीज आणि जेंट्स तुम्हाला दोघांसाठी हा कट ऑफ दिलेला आहे. त्याच्यानंतर ओपन जी तिथून तुमची इकडे कॅटेगरी मेन्शन केलेली असते आणि ओ जसे की तुम्ही वरती बघितलं असेल तिकडे तुम्हाला एच दिलेलं होतं, बट ह्या इकडे तुम्हाला तो ओ दिलेला आहे जे तुमचं इंडिकेट करतं की अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ हा तुमचा आहे. बाकी सगळं तुमचं सेमच आहे. जसे की तुम्हाला इकडे रँक दिलेला आहे, त्याच्यानंतर पर्सेंटाईल दिलेला आहे, नक्की किती पर्सेंटाईलला ॲडमिशन क्लोज झाले ओपन कॅटेगरीसाठी तर हे सगळं तुम्हाला इकडे दिलेलं आहे. सो अशी तुम्ही तुमची कट ऑफ लिस्ट ॲनालाइज करू शकता. जर तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचे कट ऑफ तुम्हाला बघायचे असतील तर सगळे तुम्हाला कॅटेगरीचे कट ऑफ तुम्हाला इकडे दिलेलं आहे. त्याच्या खाली अजून आपल्याला दिलेलं आहे स्टेट लेवल. आता स्टेट लेवल म्हणजे काय, आता हे स्टेट लेवलचे जे सीट्स आहेत ह्याच्यामध्ये तुमचं मेरिट बेसवर तुमचं ॲडमिशन होतं. इथे काही तुमचे रिझर्व सीट्स नसतात, म्हणजे जनरलसाठी एवढे सीट्स रिझर्व, लेडीजसाठी एवढे सीट्स रिझर्व, असं काही पण तुमचे रिझर्व सीट्स नसतात. इकडे सगळं तुमचं मेरिटच्या बेसवर तुमचं ॲडमिशन होतं. जेवढा जास्त तुमचा रँक असेल, जेवढे चांगले तुमचे रँक्स असतील तेवढं तुम्हाला इकडे तुमचा स्टेट लेवल थ्रू ॲडमिशन होऊ शकतं. आता इकडे तुम्हाला डिफेन्सचा कट ऑफ दिलेला आहे, ओपन कॅटेगरीचा जो स्टेट लेवल कट ऑफ आहे. इकडे तुम्हाला रँक आणि पर्सेंटाईल दिलेला आहे. सेम तुमचा TFWचा कट ऑफ पण दिलेला आहे. इकडे तुमचं रँक आणि पर्सेंटाईल दिलेला आहे. इकडे तुमचा डिफेन्सचा इकडे तुम्हाला OBCचा कट ऑफ दिलेला आहे, रँक आणि पर्सेंटाईल दिलेला आहे आणि EWS. आता बरीच मुलं बोलतील की दादा EWS बंद झालं आहे. सो बघा हे लास्ट इयरची कट ऑफ लिस्ट आहे, त्यावेळी EWS होतं, आत्ता EWS बंद झालं आहे. आता EWSच्या ठिकाणी तुमचं STBC नावाचं एक सर्टिफिकेट आलं आहे, तर ते सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवा. आता ह्यावेळी EWSच्या रिगार्डिंग अजून सीड सेलनी काही पण क्लॅरिफिकेशन दिलेलं नाही आहे. सो जेव्हा पण सीड सेल क्लॅरिफिकेशन देईल मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून अपडेट देईन. मला माहिती आहे भरपूर मुलं EWSच्या रिगार्डिंग कॉमेंट करतायत, SCBCच्या रिगार्डिंग कॉमेंट करतायत. सो अजून सीड सेलनी काही पण SCBCचं काही अपडेट दिलेलं नाही आहे. जेव्हा पण सीड सेल अपडेट देईल मी तुम्हाला नोटिफाय करेन. बट सध्या तरी तुम्हाला इकडे EWS दिलेलं आहे, जे आपण लास्ट इयरचा पण कट ऑफ लिस्ट बघतोय ते EWS दिलेलं आहे. त्याचे तुम्हाला रँक्स दिले आहेत आणि त्याचे तुम्हाला पर्सेंटाईल दिले आहेत. तर आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. नक्की हे तुमचे स्टेट लेवल सीट्स काय असतात. इथे कुठेही तुमच्या जनरल कॅटेगरीसाठी किंवा लेडीजसाठी तुम्हाला कुठले सीट्स रिझर्व नसतात. इकडे तुमचं मेरिटच्या बेसवर ॲडमिशन होतं. तर आय होप हे तुमच्या कॅटेगरीचे कट ऑफ तुम्हाला कसे चेक करायचे आहेत सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुमची ही बेसिक क्लिअर झालेली असेल तर ह्या व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला काय काय जे सांगणार आहे हे लगेच तुम्हाला समजेल. जर तुम्हाला हे अजून समजलेलं नसेल तर व्हिडिओला पाठी करून परत तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला परत सगळं आहे ते नीट समजेल. कारण की हे बेसिक आहे आणि हे तुम्हाला समजलं पाहिजे, त्याच्यानंतरच तुमचं पुढची कन्सेप्ट आहे ती तुम्हाला समजेल. आता आपण पुढे बघूया एक असं कॉलेज जे प्रायव्हेट पण आहे आणि ऑटोनॉमस पण आहे. तर ह्या कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला कसा बघायचा आहे. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल म्हणून VIT मुंबई घेतलं आहे, विद्यालंकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वडाळा मुंबई, जे प्रायव्हेट कॉलेज आहे आणि जे ऑटोनॉमस पण आहे. आता या कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला कसा बघायचा आहे तर ते आपण ह्याकडे बघूया. तर सगळ्यात पहिले इथे तुम्हाला वरती काय दिलं आहे, तुम्हाला कॉलेजचं नेम दिलेलं आहे. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं वरती तुम्हाला कॉलेजचं नेम दिलेलं असतं, त्याच्यानंतर तुम्हाला ब्रांच दिलेली असते आणि त्याच्यानंतर स्टेटसमध्ये तुम्हाला काय दिलं आहे, अनएडेड ऑटोनॉमस. आता अनएडेड म्हणजे काय, हे कॉलेज प्रायव्हेट आहे आणि हे कॉलेज ऑटोनॉमस आहे. आता ऑटोनॉमस कॉलेजचा कट ऑफ आपण कसा बघायचा आहे तर ते मी इकडे तुम्हाला सांगतो. सेम तशीच बेसिक कन्सेप्ट आहे, फक्त इकडे काय काय चेंजेस तुम्हाला बघायला मिळतील. जसं की इकडे तुम्हाला स्टेट लेवल दिलेलं असेल. जर आपण मगाच्या कॉलेजचं एक्झाम्पल घेतलं, जे आपण मगाशी कॉलेज बघितलं PVG पुणे कॉलेज, ते कॉलेज पूर्णपणे प्रायव्हेट होतं, कुठलंही ऑटोनॉमस कॉलेज नव्हतं, ते पूर्णपणे प्रायव्हेट कॉलेज होतं. आता त्याच्यामध्ये तुमची होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी त्यांच्यासाठी काही सीट्स तुमचे रिझर्व ठेवलेले होते. म्हणजे होम युनिव्हर्सिटीसाठी एवढे सीट्स असणार आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी एवढे सीट्स रिझर्व असणार आहेत. बट जेवढे पण ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्या ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये फक्त स्टेट लेवलचे सीट्स असतात.
तिथे कुठल्याही होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी नसतं. इकडे स्टेट लेवलचे सीट्स असतात. म्हणजे ज्या पण मुलांची होम युनिव्हर्सिटी ही मुंबई युनिव्हर्सिटी आहे आणि त्या मुलांना जर मुंबईच्या ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या मुलांना तेवढंच सीट्स रिझर्वड असणार आहेत. ज्या मुलांची होम युनिव्हर्सिटी ही पुणे युनिव्हर्सिटी आहे आणि त्या मुलांना ह्या VIT मुंबईमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या मुलांसाठी पण तेवढेच सीट्स रिझर्वड असणार आहेत. म्हणजे सगळ्यांना इक्वली सीट्स हे रिझर्वड असणार आहेत. तर त्याच्यामुळे ह्या ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये फक्त स्टेट लेवल थ्रू ॲडमिशन होतं. इथे कुठलीही होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी नाही आहे. तर हे तुम्हाला समजलेलं असेल. आता आपण बघूया की तुम्हाला कट ऑफ कसा चेक करायचा आहे. जसं मी तुम्हाला मागशी सांगितलं तसं तुम्हाला इकडे दिलेलं आहे, फक्त थोडासा चेंज तुम्हाला इकडे दिलेला आहे. जसं की इकडे तुम्हाला बघायला मिळेल जी ओपन एस. आता जसं मी तुम्हाला मागशी सांगितलं जी म्हणजे जनरल. जनरलमध्ये लेडीज आणि जेंट्स हे दोन्ही येतात. दोघांसाठी इकडे तुम्हाला कट ऑफ तुम्ही बघू शकता. सेपरेट तुमच्या लेडीजसाठी पण कट ऑफ दिलेला असतो. इकडे तुम्हाला L ओपन एस दिलेला आहे. ह्या फक्त लेडीजसाठी कट ऑफ आहे. जेवढे पण लेडीज सीट्स इकडे रिझर्वड आहेत त्यांच्यासाठी हा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता इकडे तुम्हाला ओपन दिलेला आहे, जसे की ओपन कॅटेगरीसाठी हा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला लास्टला एस दिलेला आहे. आता एस म्हणजे नक्की काय. मगाशी आपण बघितलं जी ओपन एच होतं आणि इकडे जी ओपन ओ होतं. जिथे आपल्याला एच म्हणजे होम युनिव्हर्सिटी आहे आणि ओ म्हणजे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आहे. हे आपण मगाशी बघितलं होतं. बट आता हे जी ओपन एस म्हणजे नक्की काय. आता एस म्हणजे हे तुमचे स्टेट लेवलचे सीट्स आहेत. जसं हे ऑटोनॉमस कॉलेज आहे, हे ऑटोनॉमस कॉलेजमध्ये फक्त स्टेट लेवल थ्रू ॲडमिशन होतं. तर त्यामुळे इकडे तुम्हाला स्टेट लेवलच्या सीट्सचा कट ऑफ इकडे तुम्हाला दिलेला आहे. सो इकडे जी ओपन एस म्हणजे जनरलसाठी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ स्टेट लेवल थ्रू हा तुम्ही इकडे बघायला मिळेल. परत इकडे कॅटेगरीसाठी पण सिमिलर इकडे तुम्हाला दिलेलं आहे. वेगवेगळे इकडे तुम्हाला कॅटेगरी दिलेल्या आहेत आणि लेडीजसाठी पण सेम दिलेलं आहे. सो हे लेडीजसाठी रिझर्व सीटसाठी किती कट ऑफ आहे तो इकडे तुम्ही चेक करू शकता. तर हे झालं तुमचं ऑटोनॉमस कॉलेजचं. तर हा तुम्ही पूर्ण कट ऑफ बघू शकता. वेगवेगळ्या ब्रांचेसचे इकडे तुम्हाला कट ऑफ दिलेला आहे. सेम फार्मसीसाठी पण असंच आहे. फार्मसीसाठी पण तुम्हाला ऑटोनॉमस कॉलेजमध्ये फक्त तुम्हाला स्टेट लेवलचे सीट्स तुम्हाला बघायला मिळतील. तर तुम्ही फार्मसीच्या कट ऑफ लिस्टमध्ये पण तुम्ही इकडे चेक करू शकता. आता आपण बघूया एक असं कॉलेज जे प्रायव्हेट आहे आणि जे मायनॉरिटीमध्ये आहे. म्हणजे त्या कॉलेजमध्ये मायनॉरिटीचे काही सीट्स रिझर्वड आहेत. तर त्या कॉलेजचा आपल्याला कट ऑफ कसा चेक करायचा आहे. तर इकडे मी एक्झाम्पल म्हणून थर्डोमल कॉलेज घेतलं आहे, जे मुंबईचं कॉलेज आहे. आता हे थर्डोमल कॉलेज जे आहे हे आपण इथे बघू शकतो. स्टेटसमध्ये आपल्याला काय दिलं आहे अनएडेड, म्हणजे हे कॉलेज प्रायव्हेट आहे आणि या कॉलेजची लिंग्विस्टिक मायनॉरिटी काय आहे सिंधी. म्हणजे जी पण मुलं सिंधी मायनॉरिटीमध्ये असतील तर त्या मायनॉरिटीच्या मुलांसाठी काही सीट्स म्हणजे 50% ऑफ सीट्स या इकडे सिंधी मायनॉरिटीसाठी रिझर्व असणार आहेत. आता आपल्याला इकडे कट ऑफ कसा चेक करायचा इकडे आपण बघू शकतो. इकडे तुम्हाला होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सेम तुम्हाला कन्सेप्ट बघायला मिळेल. जे आपल्याला पहिल्या कॉलेजमध्ये जे मी तुम्हाला पहिलं एक्झाम्पल दिलं होतं सेम तसे तुम्हाला इकडे कन्सेप्ट बघायला मिळेल. कारण की हे प्रायव्हेट कॉलेज आहे, ऑटोनॉमस कॉलेज नाही आहे. ऑटोनॉमस कॉलेज असतं तिकडे फक्त तुम्हाला स्टेट लेवलचे सीट्स बघायला मिळाले असते, जे आपण आता पुढे बघूया. बट हे फक्त प्रायव्हेट कॉलेज आहे आणि मायनॉरिटीचं कॉलेज आहे. तर त्यामुळे इकडे तुम्हाला होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी काही सीट्स इकडे तुम्हाला रिझर्व बघायला मिळतील. आता त्याच्यानंतर आपण जर खाली बघितलं इथे फक्त तुम्हाला 2च कॉलम दिलेले आहेत. आपण जर मगाशी बघितलं इथे तुम्हाला पूर्ण एकदा शेवटपर्यंत इथे तुम्हाला कॉलम दिले होते. बट ह्या इकडे फक्त तुम्हाला 2च कॉलम दिले आहेत. आता हे 2च कॉलम का दिले आहेत. सो जेवढे पण मायनॉरिटीचे कॉलेजेस असतात तर त्या कॉलेजमध्ये कुठल्याही कॅटेगरीचे सीट्स नसतात, कुठल्याही कॅटेगरीचे सीट्स रिझर्व नसतात. तिथे फक्त तुमची जनरल म्हणजे जे पण की ओपन कॅटेगरीचे सीट्स आहेत हेच तुमचे असतात. कुठल्याही दुसऱ्या कॅटेगरीचे सीट्स रिझर्व नसतात. कारण की हे कॉलेज मायनॉरिटीच्या अंडर येतं. या कॉलेजमध्ये 50% ऑफ सीट मायनॉरिटीसाठी रिझर्व केलेले असते. तर त्याच्यामुळे ह्या कॉलेजमध्ये कुठल्याही कॅटेगरीचे सीट्स रिझर्व नसतात. जर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल तरी तुम्हाला ॲज अ ओपन कॅटेगरीचा कट ऑफमधून तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. बट ज्यावेळी तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्याल त्याच्यानंतर तुम्हाला कॅटेगरीचे सगळे तुम्हाला बेनिफिट्स मिळतील. जे पण तुमची कॅटेगरीची फी आहे, जे पण तुमची फी कन्सेशन आहे हे सगळं तुम्हाला मिळेल. बट ॲडमिशनच्या वेळेला तुमच्या कॅटेगरीच्यासाठी कुठलेही सीट्स रिझर्व केलेले नसतात. तर त्याच्यामुळे इकडे फक्त तुम्हाला 2च कॉलम बघायला मिळतील. जसं की जी ओपन एच, जसं की तुम्हाला मगाशीच सांगितलं जी म्हणजे जनरल, त्याच्यानंतर ओपन म्हणजे तुमची ओपन कॅटेगरी आणि एच म्हणजे होम युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर एल ओपन एच जी तुमची लेडीजसाठी सीट्स रिझर्व असतात तर ते तुम्हाला इथे कट ऑफ बघायला मिळतील. त्याच्या खाली तुम्हाला काय दिलं आहे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू दी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट. जसे की हे कॉलेज मुंबईचं आहे. सो जी पण मुलं अदर दॅन मुंबई असतील ज्यांची होम युनिव्हर्सिटी ही पुणे असेल, नागपूर असेल किंवा सोलापूर असेल किंवा इतर कुठली असेल, त्या मुलांना ह्या कॉलेजमध्ये मुंबईच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या मुलांनी हा कट ऑफ तुम्हाला चेक करायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला स्टेट लेवल सीट्स पण दिलेले आहेत. स्टेट लेवल सीट्समध्ये इथे तुम्हाला मायनॉरिटीचे कट ऑफ दिलेला आहे. जेवढी पण मुलं सिंधी मायनॉरिटीमध्ये येत असतील, जेवढ्या पण मुलांची लिंग्विस्टिक मायनॉरिटी ही सिंधी असेल
तर त्यांच्यासाठी 50% ऑफ सीट रिझर्वड आहेत. तर त्यांनी हा कट ऑफ तुम्हाला इकडे बघायचा आहे. इकडे तुम्हाला रँक दिलेले आहेत आणि इकडे तुम्हाला पर्सेंटाईल दिलेला आहे. जे आपण मुलांना TFWचा कट ऑफ बघायचा असेल तर TFWचा कट ऑफ पण इकडे तुम्हाला दिलेला आहे. नक्की TFWचं ॲडमिशन कुठल्या रँकला कुठल्या पर्सेंटाईलला क्लोज झालेलं आहे तर ते इकडे तुम्ही बघू शकता. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की जेवढे पण प्रायव्हेट कॉलेज आहेत आणि जेवढे पण मायनॉरिटीचे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये कुठल्याही कॅटेगरीचे सीट्स नसतात, कुठल्याही कॅटेगरीचे सीट्स रिझर्व्ड नसतात. तिथे फक्त ओपन कॅटेगरीचे सीट्स असतात. सो जर तुम्ही इकडे ॲडमिशन घेत असाल तर ॲज अ ओपन कॅटेगरीचा कट ऑफ तुम्हाला अप्लाय होणार आहे. बट ज्यावेळी तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्याल त्यावेळी तुम्हाला सगळे कॅटेगरीचे बेनिफिट्स मिळतील. जे पण कॅटेगरीचे फी कन्सेशन आहे हे सगळं तुम्हाला मिळेल. बट तुम्हाला ॲडमिशन घेताना ॲज अ ओपन कॅटेगरीचा कट ऑफ तुम्हाला अप्लाय होणार आहे. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता आपण नेक्स्ट बघूया एक असं कॉलेज जे प्रायव्हेट कॉलेज आहे, जे ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि एक मायनॉरिटी कॉलेज आहे. तर त्या कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला कसा चेक करायचा आहे तर ते आपण इथं बघूया. आता फॉर एक्झाम्पल म्हणून इकडे मी ठाकूर कॉलेज घेतलं आहे. हे एक मुंबईचं कॉलेज आहे आणि ह्या कॉलेजची एक इकडे तुम्हाला ब्रांच बघायला मिळेल. आणि या कॉलेजचं स्टेटस जर आपण बघितलं हे अनएडेड कॉलेज आहे, म्हणजे एक प्रायव्हेट कॉलेज आहे, ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि जी लिंग्विस्टिक मायनॉरिटी ही हिंदी आहे. आता ह्याच्या खाली जर आपण बघितलं आपण स्टेट लेवलचे सीट्स आपल्या इथे बघायला मिळतील. आता हे आपल्या स्टेट लेवलचे सीट्स का दिले आहेत, जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जे पण ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी नसतं. तिथे फक्त स्टेट लेवलचे सीट्स असतात. जर आपण मगाचं कॉलेज बघितलं तर ते कॉलेजमध्ये फक्त प्रायव्हेट कॉलेज होतं, ते मायनॉरिटी कॉलेज होतं, कुठलंही ऑटोनॉमस कॉलेज नव्हतं. बट हे जे कॉलेज आहे हे प्रायव्हेट कॉलेज पण आहे, या कॉलेजची ही एक मायनॉरिटी पण आहे आणि एक ऑटोनॉमस कॉलेज पण आहे. तर त्यामुळे इथे फक्त स्टेट लेवलचे सीट्स इकडे तुम्हाला बघायला मिळतील. जर आपण खाली बघितलं इथे फक्त तुम्हाला जनरल ओपन एस दिलेलं आहे. एस म्हणजे स्टेट लेवलचे तुम्हाला कट ऑफ दिलेला आहे. इथे तुम्हाला जनरल म्हणजे लेडीज आणि जेंट्स दोघांचे इकडे तुम्हाला कट ऑफ बघायला मिळेल. जे पण लेडीज असतील त्या लेडीजसाठी काही सीट्स रिझर्वड असतात तर त्यांच्या इकडे तुम्ही कट ऑफ चेक करू शकता. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला मायनॉरिटीचा कट ऑफ दिलेला आहे. मायनॉरिटीचा कट ऑफ तुम्ही चेक करू शकता, खूप फॉल झालेला आहे, ड्रास्टिक तुम्हाला चेंज बघायला मिळेल. इथे तुम्हाला ओपन कॅटेगरीचा कट ऑफ 82% आहे आणि मायनॉरिटीचा कट ऑफ इथे फक्त 3% आहे. सो जेवढी पण मुलं हिंदी मायनॉरिटीमध्ये येत असतील तर ती मुलं ह्या मायनॉरिटीचा ॲडव्हान्टेज घेऊ शकतात. ज्या पण मायनॉरिटीचं कॉलेज असतील, जसं की आपण मगाशी बोललो सिंधी मायनॉरिटीचं कॉलेज होतं, हे एक हिंदी मायनॉरिटीचं कॉलेज आहे. काही कॉलेजेस मुस्लिम मायनॉरिटीचे पण असतात, तर तुम्ही त्या कॉलेजची मायनॉरिटी चेक करू शकता. प्रत्येक मायनॉरिटीचं कॉलेज तुम्ही ते चेक करू शकता. त्या मायनॉरिटीसाठी एक खूप कमी पर्सेंटाईलचा कट ऑफ तुम्हाला बघायला मिळेल. तर तुम्ही असा कट ऑफ चेक करू शकता. TFWचा पण कट ऑफ इकडे तुम्हाला दिलेला आहे. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं इथे कुठल्याही कॅटेगरीचे सीट्स रिझर्व नाही आहेत, कुठल्याही कॅटेगरीसाठी सीट्स रिझर्व नसतात. आता जर तुम्हाला कॅटेगरीचे बेनिफिट्स पाहिजे असतील तर तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर सगळे तुम्हाला कॅटेगरीचे बेनिफिट्स मिळतील. जसे की फी कन्सेशन, जी तुमच्या कॅटेगरीची फी आहे ती तुम्हाला फी वगैरे मिळेल. बट ज्यावेळी तुम्ही आता ॲडमिशन घेताय तर त्यावेळी तुम्हाला कुठल्याही कॅटेगरीचे सीट्स बघायला नाही मिळणार. इथे फक्त तुम्हाला ओपन कॅटेगरीचे सीट्स बघायला मिळतील. कुठल्याही कॅटेगरीची तुम्ही असाल तर तुम्हाला ॲज अ ओपन कॅटेगरीचा कट ऑफ तुम्हाला चेक करायचा आहे. तर आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की जे पण कॉलेज प्रायव्हेट आहे, मायनॉरिटीमध्ये आहे आणि ऑटोनॉमस आहे त्याची तुम्हाला कट ऑफ कसा चेक करायचा आहे. आता आपण पुढे बघूया की कुठल्याही गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला कसा माहिती करून घ्यायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल म्हणून इकडे मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर घेतलेला आहे. ह्या कॉलेजची तुम्ही ब्रांच बघू शकता, कुठल्या ब्रांचचा हा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर स्टेटसमध्ये तुम्हाला फक्त गव्हर्नमेंट दिलं आहे. हे फक्त गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ आहे. हे कुठलं गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज नाही आहे, हे फक्त गव्हर्नमेंट कॉलेज आहे. तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ कसा दिलेला आहे. सो जसं आपण मगाशी प्रायव्हेट कॉलेजचं आपण बघितलं होतं, प्रायव्हेट कॉलेजमध्ये कसं होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हे तुम्हाला असं सीट्स दिले होते. तर त्याच प्रकारे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पण तसंच दिलेलं आहे. होम युनिव्हर्सिटीसाठी काही सीट्स रिझर्वड आहेत, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी काही सीट्स रिझर्वड आहेत. तुम्ही कॅटेगरीचे सीट्स इकडे तुम्ही बघू शकता. तर कॅटेगरीचे सीट्स तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला रँक दिला आहे आणि नंतर तुम्हाला पर्सेंटाईल वाईज कट ऑफ दिलेला आहे. सो तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजचं पण सेम दिलेलं आहे जसं तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजचं दिलेलं असतं. सो त्याच्यामुळे मी तुमचा जास्त टाईम वेस्ट नाही करणार, तुम्हाला वरच्यावर सगळे एक आयडिया देतो. खाली तुम्हाला एक स्टेट लेवलचे सीट्स बघायला मिळतील, जसं की डिफेन्स ओपन कॅटेगरीचा तुम्हाला स्टेट लेवलचा कट ऑफ बघायला मिळेल. त्याच्यानंतर TFWचा कट ऑफ तुम्हाला बघायला मिळेल. डिफेन्स SC कॅटेगरीचा कट ऑफ तुम्हाला बघायला मिळेल. इकडे तुम्हाला शेवटला एस दिले कारण की हे एक स्टेट लेवलचे सीट्स आहेत. त्याच्यानंतर ऑर्फन कॅन्डिडेटचा कट ऑफ म्हणजे ऑर्फनसाठी जर तुम्ही असाल, ऑर्फनचे जर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला ऑर्फनसाठी काय कट ऑफ आहे तर तो तुम्हाला इकडे दिलेला असेल. त्याच्यानंतर EWSचा कट ऑफ पण इकडे तुम्हाला दिलेला असेल. सो जसं आपण प्रायव्हेट कॉलेजसाठी बघितलं होतं सेम तसंच गव्हर्नमेंट कॉलेजसाठी पण आहे. फक्त डिफरन्स हाच आहे की ते एक प्रायव्हेट कॉलेज होतं आणि हे एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे. आता आपण पुढे बघूया एक असं कॉलेज जे गव्हर्नमेंट आहे
आणि त्यासोबत ते ऑटोनॉमस पण आहे, तर त्या कॉलेजचा आपल्याला कट ऑफ कसा चेक करायचा आहे. सो जर आपण ते बघितलं, एक कॉलेज आहे VJTI, जे मुंबईचं मोस्ट पॉप्युलर कॉलेज आहे. हे जे VJTI कॉलेज आहे हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, बट त्यासोबत हे ऑटोनॉमस कॉलेजसुद्धा आहे. जर तुम्ही ते बघितलं, इकडे तुम्हाला ब्रांच दिलेली आहे, त्याच्यानंतर इकडे तुम्हाला स्टेटस दिलेलं आहे. स्टेटसमध्ये काय दिलं आहे, एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि एडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे, म्हणजे एक ऑटोनॉमस कॉलेज आहे हे कॉलेज. त्याच्यानंतर खाली तुम्हाला स्टेट लेवलचे सीट्स दिलेले आहेत. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, ऑटोनॉमस कॉलेजमध्ये होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी नसतं, इथे फक्त स्टेट लेवलचे सीट्स दिलेले असतात. सो त्याच प्रकारे इकडे तुम्हाला स्टेट लेवलचे सीट्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्ही ते कट ऑफ चेक करू शकता. जसं की जनरल ओपन एस म्हणजे स्टेट लेवलसाठी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ काय आहे तो तुम्हाला इकडे दिलेला आहे. त्याच्यानंतर SC कॅटेगरीचा कट ऑफ काय आहे तो तुम्हाला इकडे दिलेला आहे. असं तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ दिलेला असेल. लेडीजसाठी पण दिलेला आहे, जेवढे पण सीट्स लेडीजसाठी रिझर्वड आहेत तर त्याच्यामुळे इकडे तुम्ही कट ऑफ चेक करू शकता. त्याच्यानंतर खाली तुम्हाला प्रत्येक ब्रांचचा पण कट ऑफ बघायला मिळेल. सो जे पण फक्त गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी बघायला मिळेल. पण जे पण गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे, जे गव्हर्नमेंट पण आहे आणि ऑटोनॉमस पण आहे, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला स्टेट लेवलचे सीट्स बघायला मिळतील. मी मगाचपासून तुम्हाला सांगतोय की जेवढे पण ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये फक्त स्टेट लेवलचे सीट्स असतात. आय होप हे तुम्हाला सगळं समजलेलं असेल. आता आपण नेक्स्ट बघूया ऑल इंडिया कट ऑफ लिस्ट. जेवढे पण मुलं JEE थ्रू ॲडमिशन घेणार आहेत तर त्यांनी ही ऑल इंडिया कट ऑफ लिस्ट ॲनालिसिस करायची आहे. आता या कट ऑफ लिस्टमध्ये तुम्हाला कसं दिलेलं आहे तर ते आपण इकडे बघूया. ही कट ऑफ लिस्ट तुमच्या स्टेटच्या कट ऑफ लिस्टपेक्षा थोडीशी डिफरंट आहे, बट तुम्हाला ही ॲनालिसिस करायची आहे. सगळ्यात पहिले इकडे तुम्हाला सिरियल नंबर दिलेले आहेत, तर हे सिरियल नंबर तुम्ही इथे बघू शकता. नेक्स्ट आहे ऑल इंडिया मेरिट, तुमचा कट ऑफ काय आहे त्या कॉलेजचा, तर तो तुम्हाला ऑल इंडियाचा कट ऑफ तुम्हाला इकडे बघायला मिळेल. नेक्स्ट आहे चॉईस कोड, प्रत्येक ब्रांचची वेगवेगळी चॉईस कोड इकडे तुम्हाला दिलेला आहे, तर चॉईस कोड इकडे तुम्ही बघू शकता. नेक्स्ट आहे इन्स्टिट्यूट नेम, त्या इन्स्टिट्यूटचा कोड तुम्हाला दिला आहे, त्यासोबत तुमचं इन्स्टिट्यूटचं नेम तुम्हाला दिलेलं आहे, तर प्रत्येक कॉलेजच्या इकडे तुम्ही नेम चेकआउट करू शकता. नेक्स्ट आहे कोर्स नेम, त्या कुठल्या ब्रांचचा कट ऑफ काय आहे ते इकडे तुम्हाला कोर्स नेम तुम्हाला बघायला मिळेल. नेक्स्ट आहे एक्झाम, कुठल्या एक्झाममध्ये ॲडमिशन झालेलं आहे, JEE एक्झाम. नेक्स्ट आहे टाईप तुम्हाला इकडे दिलेला आहे, ऑल इंडिया सीट टू ऑल इंडिया सीट, आणि सीट टाईप कुठल्या सीटची टाईप आहे तर ऑल इंडिया सीटची टाईप आहे. तर तुम्ही ऑल इंडिया कट ऑफ लिस्ट तुम्ही ॲनालिसिस करू शकता. जर तुम्हाला ही कट ऑफ लिस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला माझे टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. टेलिग्राम ग्रुपमध्ये हे सगळे कट ऑफ लिस्ट मी शेअर केलेले आहेत. जेवढे पण कॅपराऊंड 1 पासून ते कॅपराऊंड 3 पर्यंत जेवढे पण कट ऑफ लिस्ट आहे ऑल इंडियाचे किंवा स्टेटचे कट ऑफ लिस्ट आहेत, हे सगळे कट ऑफ लिस्ट मी शेअर केलेले आहेत माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती. सो जर माझ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल की नक्की तुम्हाला कॉलेजचा कट ऑफ कसा ॲनालाइज करायचा आहे, कुठल्या कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला कसा दिलेला असतो, नक्की ऑटोनॉमस कॉलेजचा कट ऑफ काय असतो, मायनॉरिटीच्या कॉलेजचा कट ऑफ काय असतो, हे सगळे कट ऑफ तुम्हाला कसे बघायचे आहेत हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला अजून काही पण डाऊट असेल ह्या रिगार्डिंग मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. आता जसं मी तुम्हाला मगाशी बोललो स्टार्टिंगला जे मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही एक पर्सनल काउन्सिलिंग लॉन्च केली आहे. या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही भरपूर तुम्हाला फीचर्स प्रोव्हाइड करतोय. एवढे फीचर्स तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही काउन्सिलिंगमध्ये बघायला मिळणार नाही आहेत. सो जर तुम्हाला आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पर्सनली काही पण डाऊट विचारायचे असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता. जर मला इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो नसेल करत तर त्या तिकडे पण मला फॉलो नक्की करा. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही अजून ही व्हिडिओ लाईक नसेल केली तर लवकरात लवकर तुम्ही ही व्हिडिओ लाईक करून घ्या. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.